आंतरराष्ट्रीय वार रेषा, याचे महत्व व आंतरराष्ट्रीय वार रेषेमुळे होणारे फायदे, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय वार रेषा कोणत्या आहेत, त्याचा आपल्याला काय काय उपयोग होतो, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. तत्पूर्वी आवाज येतोय सर्वांना? ओके, येतोय सर्वांना आवाज. तर आंतरराष्ट्रीय वार रेषेचे महत्व या आपल्याला या प्रकरणामधून जाणून घ्यायचे आहे. आपल्याला जो अभ्यासक्रम कपात करण्यात आलेला आहे त्यामध्ये आधी काय काय कपात झालेले ते पहा, की जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना या गोष्टींकडे फारसं लक्ष देऊ नका. फक्त आपण तो अभ्यास आता घेणार आहोतच. पान नंबर 57 वरील सांगा पाहू हे जे मुद्दा दिलेला आहे, हा मुद्दा अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. या इथपर्यंतचा हा मुद्दा पूर्णपणे अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. दुसरं अजून पान नंबर 58 नंबर पानावरील जो तक्ता दिलेला आहे हा तक्ता हा सुद्धा अभ्यासक्रमामधून पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे जरा विचार करा, सोबतच्या तक्त्यातील अ तक्त्यातील बुधवार आणि ब तक्त्यातील शुक्रवार यातील कोणता वार ते हा सुद्धा मुद्दा वगळण्यात आलेला आहे. आणि यानंतर पान नंबर 61 यावरील सांगा पाहू हे जे तिकीट आहे, तिकिटाचे वाचन, हे सुद्धा अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेलं आहे आणि ते तिकीट सुद्धा अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेलं आहे. आता या प्रकरणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. वगळलेला घटक जरी सांगितला असला तरी त्या मुद्द्यांचा अभ्यास केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आंतरराष्ट्रीय वार रेषेचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला पृथ्वी गोलासंबंधी काही महत्वाची माहिती आपल्याजवळ असणं आवश्यक आहे. त्या गोष्टींवर आपण प्रथमतः प्रकाश पाडणार आहोत. आपल्याला वृत्तजाळी माहिती आहे, बरोबर आहे? वृत्तजाळी कशाला म्हणतात? वृत्तजाळी कशाला म्हणतात? उत्तर द्या चॅट बॉक्स मध्ये. अनम्यूट करतो मी थोडं सर्वांना. आता ज्याला अनम्यूट करून बोला. पृथ्वीवरील अक्षवृत्त व रेखावृत्त यांच्या जाळीला वृत्तजाळी असे म्हणतात. बरोबर आहे. पृथ्वीवरील अक्षवृत्त ज्या आडव्या रेषा आहेत त्यांना अक्षवृत्त असं म्हणतात आणि ज्या उभ्या रेषा आहेत त्यांना रेखावृत्त असं म्हणतात. अक्षवृत्त आणि रेखावृत्त या दोन्ही पृथ्वीवर काढलेल्या आहेत का कुठं? तर त्या काल्पनिक रेषा आहेत. त्या रेषा कशा आहेत? काल्पनिक रेषा. या काल्पनिक रेषा आहेत. तर या काल्पनिक रेषांना आपण
अक्षवृत्त आणि रेखावृत्त असं म्हणतो. त्यापैकी अक्षवृत्ताचं महत्व काय आहे आणि रेखावृत्ताचे महत्व काय आहे? अक्षवृत्ताचे महत्व काय आहे कोण सांगेल का? तर अक्षवृत्तामुळे आपल्याला पृथ्वीगोलावर विविध तापमान पट्टे निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पहा, जसे की 0° रेखावृत्तापासून 23.5 उत्तर 23.5 दक्षिण हा जो भाग आहे, हा भाग आपल्याला उष्णकटिबंध म्हणून पाहायला मिळतो. वृत्तजाळे अजून एकदा सांगा. अक्षवृत्त आडव्या रेषा ज्या आहेत पृथ्वीगोलावर काढलेल्या आडव्या काल्पनिक रेषांना अक्षवृत्त असे म्हणतात आणि पृथ्वीगोलावर काढलेल्या उभ्या काल्पनिक रेषांना रेखावृत्त असे म्हणतात. लंगोटे रेखावृत्त असे म्हणतात. वृत्तजाळी हे आपल्या आता 8वी मध्ये झालेले आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावर फारसं लक्ष दिलेलं नाही. तुम्हाला विचार होते ते तरी सांगतो. आडव्या काल्पनिक रेषांना अक्षवृत्त असे म्हणतात आणि उभ्या काल्पनिक रेषांना रेखावृत्त असे म्हणतात. अक्षवृत्त हे विषुवृत्तापासून उत्तरेकडे आणि विषुवृत्तापासून दक्षिणेकडे हे जातात. 90 अंशापर्यंत त्या अक्षवृत्त आपल्याला पाहायला मिळतात. अक्षवृत्तांची 90 अंशापर्यंत. 0° अक्षवृत्त याला आपण विषुवृत्त असं म्हणतो. त्यानंतर 23.5 उत्तरेकडे जे अक्षवृत्त आहे त्याला आपण कर्कवृत्त असे म्हणतो. त्यानंतर 66.5 अक्षवृत्त जे आहे उत्तरेकडे त्याला आपण आर्टिक वृत्त असे म्हणतो. तर अशा प्रकारे ही दोन महत्वाची अक्षवृत्त आहेत, विषुवृत्तापासून उत्तरेकडची आणि विषुवृत्तापासून दक्षिणेकडची 23.5 अक्षवृत्त जे आहे ते मकर वृत्त आहे आणि 66.5 जे अक्षवृत्त आहे ते अंटार्क्टिक वृत्त आहे. असं हे दोन दक्षिण गोलार्धामधले महत्वाचे अक्षवृत्त आहेत की ज्यामुळे तापमानाचे पट्टे निर्माण होतात. 0° पासून 23.5 पर्यंतचा जो प्रदेश आहे दोन्ही गोलार्धामधला हा संपूर्ण प्रदेश विषुवृत्तीय प्रदेश म्हणून ओळखला जातो किंवा उष्ण पट्टा म्हणून ओळखला जातो. 23.5 पासून 66.5 पर्यंतचा उत्तरेकडील भाग आणि 23.5 पासून 66.5 पर्यंतचा दक्षिण गोलार्धातील भाग असे हे दोन पट्टे आहेत. हे दोन पट्टे पृथ्वी गोलावरील समशीतोष्ण पट्टे म्हणून ओळखले जातात आणि 66.5 अक्षवृत्ताच्या उत्तरेकडील आणि 66.5 अक्षवृत्ताच्या दक्षिणेकडील भाग हा ध्रुवीय प्रदेश म्हणून ओळखला जातो. तर हे झालं आपलं अक्षवृत्ताचं महत्व. त्याचप्रमाणे वृत्तजाळीचा उपयोग पृथ्वीवरील प्रदेशाचे स्थान निश्चित करण्यासाठी सुद्धा केला जातो. आपण गेल्या वर्षी तुम्ही एक नकाशा काढलाय पहा, त्या नकाशाच्या आपण उभ्या आणि आडव्या रेषा पाडून त्याचे भाग पाडले आणि मग भाग पाडल्यानंतर तो भाग आपण कोऱ्या कागदावर सुद्धा त्या वृत्तजाळीच्या साहाय्याने त्या चौकोनाच्या साहाय्याने आपण दाखवू शकलो. तर एखाद्या प्रदेशाचं स्थान निश्चित करण्यासाठी या वृत्तजाळीचा सुद्धा आपल्याला मदत होते. त्याप्रमाणे आता रेखावृत्ताचे महत्व काय आहे? तर रेखावृत्त हे 360 अंशाचं असतं. त्याचे आपण दोन भाग केलेले आहेत. 0° रेखावृत्तापासून पूर्वेकडील भाग आणि 0° रेखावृत्तापासून पश्चिमेकडील भाग. 0° रेखावृत्तापासून पूर्वेकडे 180 अंश रेखावृत्त आणि 0° रेखावृत्ताच्या पश्चिमेकडे 180 अंश रेखावृत्त. तर अशा प्रकारची ही वृत्तजाळी तयार झालेली आहे. या वृत्तजाळीबद्दल कोणाची काही शंका आहे का? चला, याबद्दल कोणाची काही शंका नाही असं समजून पुढे चालू. आता ही वृत्तजाळीची आपण माहिती घेतली. आता आपण पृथ्वीगोला संबंधी माहिती घेणार आहोत. पृथ्वीगोल आपल्याला पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे माहिती आहे. पृथ्वी स्वतःभोवती एक प्रदक्षिणा किती वेळात पूर्ण करते हो? 24 तासात. बरोबर आहे. 24 तासामध्ये पृथ्वी स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. म्हणजे 360 अंशामध्ये पृथ्वीला फिरण्यासाठी किती वेळ लागतो? 24 तास लागतात. अगदी बरोबर आहे. मग यावरून आपल्याला
या पृथ्वीच्या स्वतःभोवती जी परिवहन करते, पृथ्वी स्वतःभोवती जी फिरते, त्याचा काळ जर 24 तास असेल तर 360 अंशामध्ये पृथ्वी फिरते. म्हणजे 360 अंश फिरायला पृथ्वीला 24 तास लागतात. आणि पृथ्वी गोलावर आपण 360 रेखावृत्त काढलेली आहेत, आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. मग 2 रेखावृत्तामधील अंतर किती मिनिटाचं आहे? इयत्ता 8वी मध्ये झालेलं आहे आपल्याला. अनम्यूट करून उत्तर देऊ शकता तुम्ही. दोन रेखावृत्तांमधील अंतर किती? 0 अंश रेखावृत्त आणि 1 अंश रेखावृत्त, या दोन रेखावृत्तामध्ये 15 किती? 15 15 अंश. अंश नाही, मिनिटामध्ये सांगायचं बाळा. 15 मिनिट. 6 सॉरी. मिनिट. नाही, चुकीचं उत्तर आहे बाळा. 15 मिनिट हे उत्तर चुकीचं आहे. 6 मिनिट. हा, 6 मिनिट. 6 मिनिट नाही, हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे बाळा. अजून कोण सांगतंय? 4 मिनिट. अगदी बरोबर आहे, 4 मिनिट. 0 अंश रेखावृत्त ते 1 अंश रेखावृत्त, या दोन रेखावृत्तामधील अंतर हे 4 मिनिटाचं आहे. तुम्ही आता 8वीच्या पुस्तकामध्ये काढून जर पाहू शकत असाल तर बघा, त्याच्यामध्ये लिहिलेले 2 रेखावृत्तामधील अंतर हे 4 मिनिटाचं आहे. आता यावरून आपल्याला या 4 मिनिट गुणिले 360 अंश हे जर उत्तर केलं तर 24 गुणिले 60 हे जे उत्तर आहे ते दोन्हीचं उत्तर एकच येणार आहे. 4 गुणिले 360 आणि 24 गुणिले 60, कारण 1 तास किती मिनिटाचा आहे? 60 मिनिटाचा 1 तास. तर या दोन्हीचं उत्तर एकच येते. तर अशा प्रकारे पृथ्वी स्वतःभोवती फिरताना 24 तासामध्ये फिरते, म्हणजे 2 रेखावृत्तामधील अंतर हे 4 मिनिटाचं आहे. या ठिकाणी आपण हे लक्षात घेणं आवश्यक आहे. मुद्दामून या गोष्टीकडे मी लक्ष घेतलेले. इयत्ता 8वी मधला हा भाग आहे, परंतु आपण विस्मरणात गेलेला असतं म्हणून याच्यावर अधिकचा प्रकाश टाकला. तर पृथ्वी स्वतःभोवती 24 तासामध्ये एक फिरते, एक प्रदक्षिणा करते, पूर्ण करते, परिवहन स्वतःभोवती परिवहन करते. तर परिवहन कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे? पृथ्वी स्वतःभोवती काय काय नीट ऐकू आलेलं नाहीये. परत घेता द्या उत्तर. पश्चिमेकडून पूर्वेकडे. पूर्वेकडे. पश्चिमेकडून पूर्वेकडे. अगदी बरोबर आहे. पुस्तकामध्ये पश्चिमेकडून. हो बरोबर आहे. आता हे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते म्हणजे नेमकी कशी फिरते हे तुम्हाला समजतंय का? चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते म्हणजे नेमकं कसं फिरते हे तुम्हाला समजतंय का? म्हणजे आता पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते म्हणजे ती कोणत्या दिशेत कशी फिरते हे तुम्हाला समजतंय का? सर प्रश्न कळला नाही. मी सांगतो तुम्हाला पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते हे बरोबर आहे. आता तेच कसे फिरते हे मी तुम्हाला सांगतोय. घड्याळाचे काटे फिरतात ते तुम्हाला माहिती आहे का? हो. हा. घड्याळाचे काटे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. कुठून कुठे फिरतात? पूर्वेकडून पश्चिमेकडे. घड्याळाचे काटे जर उलटे फिरले, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने पृथ्वी स्वतःभोवती फिरते. घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेमध्ये पृथ्वी स्वतःभोवती फिरत आहे हे लक्षात घ्या. प्रतिघटीवत. काय म्हणताय? प्रतिघटीवत फिरतेस. हा, प्रतिघटीवत. अगदी बरोबर आहे. म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. अगदी बरोबर आहे. तर अशा प्रकारे पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि त्यामुळे पृथ्वीच्या समोर प्रथम
कुठला भाग येणार मग? पश्चिमेकडील भाग सर्वप्रथम पुढे येणार आणि पूर्वेकडील भाग हा उशिरा येणार. बरोबर आहे. तर अशा प्रकारे पृथ्वीचं परिवलन या ठिकाणी आपण समजून घेतो. आता या ठिकाणी आपल्याला धड्याच्या सुरुवातीला काही प्रश्न विचारलेले आहेत. जागतिक प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते? कोणत्या रेखावृत्तावरून जागतिक प्रमाणवेळ ठरवली जाते? माहिती आहे का तुम्हाला काही? शून्य अंश शून्य अंश. अगदी बरोबर आहे. वरून शून्यावंश रेखावृत्तावरून जागतिक प्रमाणवेळ ठरवली जाते. या रेखावृत्ताला ग्रीनिच रेखावृत्त असं सुद्धा म्हणतं. हे लंडनच्या जवळून गेलेलं आहे. ग्रीनिच रेखावृत्त, त्यामुळे त्या आपण GMT असं म्हणतो. आणि भारताचे प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून ठरवले गेलेले? 82.5 अंश पूर्व रेखावृत्त. अगदी बरोबर आहे. 82 अंश 30 मिनिट पूर्व रेखावृत्त. 82 अंश 30 मिनिट पूर्व रेखावृत्त यावरून भारताची प्रमाणवेळ ठरवलेली आहे. जागतिक प्रमाणवेळ आणि भारताची प्रमाणवेळ याचा फरक काय आहे? किती फरक आहे? 30 मिनिटांचा. 5 तास 30 मिनिटांचा. 5 तास 30 मिनिटांचा. मिनिटे. अगदी बरोबर आहे. 5 तास 30 मिनिटाचा हा फरक आहे. हा फरक कसा काढला तुम्ही? पुस्तकामध्ये लिहिले म्हणून का? भारताची प्रमाणवेळ ही जागतिक प्रमाणवेळेपेक्षा पुढे असते. पुढे आहे. 5 तास 30 मिनिट पुढे आहे. बरोबर आहे. आता हा वेळ कसा काढला तुम्ही? 5 तास 30 मिनिट हा वेळ कसा काढला तुम्ही? माझा प्रश्न समजलाय का? जागतिक प्रमाणवेळेपेक्षा भारताची प्रमाणवेळ ही 5 तास 30 मिनिटं पुढे आहे. हे अगदी बरोबर उत्तर आहे. पण हा वेळ तुम्ही कसा काढला? सोपं उत्तर आहे त्याचं. 82 अंश 30 मिनिट गुणिले 4. 82 अंश 30 मिनिट गुणिले 4. 82.5 गुणिले 4. बघा किती वेळ येते ती. आणि त्याचं उत्तर हे 5.5 तास एवढं येत आहे. आणि त्यामुळे आपण भारताची प्रमाणवेळ ही जागतिक प्रमाणवेळेपेक्षा 5.5 तासांनी पुढे आहे. इथपर्यंत आपलं आता व्यवस्थित समजलं तुम्हाला? आता यानंतर या ठिकाणी सांगा पाहू. आपण आपल्या देशात शनिवारी मध्यरात्री 2016 या वर्षाला निरोप दिला आणि 2017 या नवीन वर्षाचे स्वागत केले. तसेच जगातील इतर देशांतही 2017 या नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. जगात सर्वत्र एकाच वेळी 12 वाजलेत का? नाही. नाही, कारण प्रत्येक देशाची प्रमाणवेळ ही वेगळी वेगळी आहे आणि त्यामुळे प्रत्येक देशामध्ये रात्रीचे 12 हे वेगवेगळ्या वेळी वाजलेले आहेत. आता खाली तक्ता दिलेला आहे पहा. या तक्त्यामध्ये भारतीय वेळेनुसार एका बाजूला दिलेले आणि भारतातलाच वार त्या दिवशी कोणता आहे, नवीन वर्ष स्वागत झालं त्या दिवशी. तर या ठिकाणी पहा, इंग्लंडमध्ये रविवारी 5:30 वाजता भारतीय प्रमाण वेळेनुसार 5:30 वाजता म्हणजे पहाटे भारताचे 5:30 वाजले. भारतामध्ये 12 वाजता नवीन वर्ष सुरू झालं रात्री. आणि इंग्लंडमध्ये किती वाजता झाले ते? पहाटे 5:30 वाजता. 5:30 वाजता. पहाटे 5:30 वाजता म्हणजे भारतातल्या रविवारच्या पहाटे 5:30 वाजता. आता जपान मध्ये टोकियो इथं पहा किती वाजता? शनिवारी 8:30 म्हणजे भारतातला शनिवार आहे आणि जपान मध्ये काय वाजले त्यावेळेस?
रविवार झालेला आहे. जपानमध्ये रविवार उजडलेला आहे. भारतामध्ये मात्र शनिवारच आहे. आपल्या इथं नवीन वर्षाच्या 31 डिसेंबरचे 8:30 वाजले आणि त्यावेळेस जपानमध्ये नवीन वर्षाचं स्वागत झालेलं आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने रविवारी 10:30 वाजता, रविवारी 10:30 वाजता म्हणजे आपल्या इथं रात्री 12 वाजता आपण नवीन वर्षाचं स्वागत केलेलं आहे. आणि अमेरिकेच्या संयुक्त संस्थानामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळच्या 10:30 वाजता तिथले रात्रीचे 12 वाजले. इथं बाकेर बेट म्हणजे अमेरिकेचं पश्चिमेकडचं ठिकाण आहे. हे अमेरिकेचं अति पश्चिमेकडचं ठिकाण बाकेर बेट. इथं आपल्या इथं रविवार संपत आलेला आहे. त्याचे संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि त्यावेळी इथं रविवारच्या सकाळचे रात्रीचे 12 वाजलेले आहेत. आता ऑस्ट्रेलियातलं सिडनी जिथं काल भारताची मॅच झाली, त्या सिडनीमध्ये आपल्या इथं शनिवारचे म्हणजे 31 डिसेंबरचे 6:30 वाजलेले आहेत संध्याकाळचे. त्यावेळी सिडनीमध्ये नवीन वर्षाचं स्वागत झालेले आहे. न्यूझीलंडचं ऑकलंड म्हणजे 31 डिसेंबरचे दुपारचे 4:30 वाजलेले आहेत. त्यावेळेस ऑकलंडमध्ये नवीन वर्षाचं स्वागत केलं आहे न्यूझीलंड मधल्या. यानंतर सामोआ बेट अपिया इथं आपल्या इथले दुपारचे 3:30 वाजले ते 31 डिसेंबरचे. त्यावेळेस सामोआ बेट अपिया इथं दुपारच्या 3:30 वाजता नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलेले. रात्रीचे 12 वाजलेले. आणि तुवालू फुनापुती बेट इथं शनिवारचे संध्याकाळचे 5:30 वाजलेले. त्यावेळी आपल्या इथं 5:30 वाजता तिथं रात्रीचे 12 वाजलेले. म्हणजे अशा प्रकारे जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणी नवीन वर्षाचं स्वागत हे वेगवेगळ्या वेळी होत आहे. जगात सर्वप्रथम 2017 या वर्षाचे नवीन वर्षाचे स्वागत करणारे ठिकाण कोणते आहे? जगात सर्वात आधी नवीन वर्षाचं स्वागत कोणी केलेलं आहे? सामोआ बेटावरील बेट अपिया. अपिया. अगदी बरोबर आहे. सामोआ बेट अपिया या ठिकाणी नवीन वर्ष रविवार. सर्वप्रथम करण्यात आलेले आहे. यानंतर दुसरा प्रश्न आहे, कोणता वार होता त्यावेळेस भारतामध्ये? त्यावेळेस रविवार. शनिवार होता. रविवार. भारतामध्ये शनिवार होता. बघा ना, सामोआ बेटामध्ये ज्यावेळेस आपण नवीन वर्षाचं स्वागत केले त्यावेळेस भारतामध्ये शनिवार होता. कोणत्या ठिकाणी 2016 सर्वात उशिरा निरोप देण्यात आला? अमेरिकेचे संयुक्त संस्थाने बाकेर बेट. अगदी बरोबर आहे. बाकेर बेटावर 2017 सर्वात उशिरा निरोप देण्यात आला. त्या ठिकाणी सन 2017चे स्वागत कोणत्या वारी झाले? भारतीय वेळेनुसार त्या ठिकाणी रविवार. वारी झाली. सिडनी व लंडन येथील वारात फरक का पडला? का पडला असेल फरक सिडनी आणि लंडन? आता सिडनी मध्ये शनिवारी आणि इंग्लंड मध्ये रविवारी हा वारातला फरक का पडला? रेखावृत्तामुळे. रेखावृत्तामुळे. बरोबर आहे, पण पूर्ण बरोबर नाही उत्तर. रेखावृत्त हे सर ते पूर्व आणि पश्चिमेकडे असतील म्हणून. अगदी बरोबर आहे. लंडन हे पश्चिमेकडे. नाही, लंडन हे 0° रेखावृत्तावर आहे आणि सिडनी हे पूर्व गोलार्धामध्ये. सिडनी पूर्व गोलार्धात. भारताच्या पूर्वेकडे असल्यामुळे. अगदी बरोबर आहे. सिडनी पूर्वीय रेखावृत्तावर असल्यामुळे सिडनी मध्ये लवकर नवीन दिवस उजळतो आणि लंडन हे भारताच्या पश्चिमेकडे असल्यामुळे भारतामध्ये उशिरा नवीन वर्ष चालू होते. त्यामुळे हा वारामधला फरक पडला. रेखावृत्तीय स्थानामुळे हा वारामधील फरक पडलेला आहे. आता मूळ रेखावृत्तावर दुपारचे 12 वाजले असता इतर वेगवेगळ्या रेखावृत्तांवर वेळ काय असेल हे समजण्यासाठी दिलेला तक्ता पूर्ण करा. पाठीमागे तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे, पहा.
मूळ रेखावृत्तावर दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि या मेनल आणि सुनील हे दोघ जण फिरतायत. आता एक जण पश्चिम रेखावृत्तावरून फिरतय आणि एक जण पूर्व रेखावृत्तावरून फिरतय. त्यामुळे या दोघांच्या रेखावृत्तामधला फरक आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. 0° ग्रीनिच रेखावृत्तावरून मेनलच्या नोंदी ज्या आहेत त्या पश्चिम रेखावृत्तावरच्या असणार आहेत आणि सुनीलच्या नोंदी ज्या आहेत त्या पूर्व रेखावृत्तावरच्या असणार आहेत. तर या ठिकाणी तुमच्याकडनं थोडीशी चूक होणार आहे मला माहिती आहे. वार लिहायचा आहे आपल्याला आणि वेळ लिहायची आहे. वार आणि वेळ या दोन्हींचं आपल्याला हे उत्तर पूर्ण करायचंय. आता या ठिकाणी पहा तुम्ही, आधी आपण मेनलच्या नोंदी पूर्ण करू. मेनलच्या नोंदी एक एक आपण नोंदी पूर्ण केल्या तर आपल्याला समजेल की आपण नेमकं काय करायचंय ते. बघा आता इथं किती आहे, 0° रेखावृत्तावर दुपारचे 12 वाजलेले आहेत. तर 30° रेखावृत्तावर इथं गुरुवारचे सकाळचे 10 वाजलेले आहेत. 10. 60° पश्चिम रेखावृत्तावर गुरुवारचे सकाळचे गुरुवार सकाळी 8 वाजले. 8 वाजता. सकाळी 8. 90° पश्चिम रेखावृत्तावर गुरुवार सकाळचे 6. सकाळी 6. बरोबर आहे. 6. 120° पश्चिम रेखावृत्तावर गुरुवार सकाळी पहाटेचे 4. पहाटेचे 4. अगदी बरोबर आहे. 150° पश्चिम रेखावृत्तावर गुरुवार सकाळी 9. गुरुवार रात्रीचे 2. 2. आणि 180° रेखावृत्तावर मध्यरात्र 12 वाजले. बरोबर आहे. गुरुवार हा. रात्र 12 म्हणजे तो गुरुवार सुरू झालेला आहे. इथपर्यंत आलो आपण. बरोबर आहे, आपण इथपर्यंत आलो. 180° आलो आपण. हो. आता सुनीलच्या नोंदी करायच्या. इथं गुरुवार दुपारचे 2 वाजलेले 30°वर. 60° गुरुवार दुपारचे 4 वाजलेले असतील. 16 म्हणजे 4, दुपारचे 4. 90°वर 18 म्हणजे दुपारचे सायंकाळचे 18. 6. 6 वाजले. बरोबर आहे. 120°वर रात्रीचे 20. रात्रीचे 8. 150° अक्षरवृत्तावर रात्रीचे 10. 180° अक्षरवृत्तावर मध्यरात्र म्हणजे मध्यरात्र 12. आता इथं 180° हे जे रेखावृत्त आहे हे रेखावृत्त आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणून ओळखली जाते. लक्षात आलं का माझ्या? इथला जी वेळ संपला तो इथं चालू झाला. इथून हा वेळ इकडे चालू झाला. लक्षात आलं का तुमच्या? हो सर. म्हणजे या ठिकाणी गुरुवारचे 12 वाजलेले आहेत आणि या ठिकाणी जवळपास शुक्रवार आलेला आहे. परंतु आंतरराष्ट्रीय वार रेषा असल्यामुळे या ठिकाणी एकच वार असणार आहे आणि त्यामुळे अन्यथा पृथ्वीवर एकाच वेळी 3 वार अस्तित्वात आले असते. आता इथं गुरुवारच्या रात्रीचे 12 वाजले. आता हा तक्ता जर पूर्ण करायचा म्हणलं तर तुम्ही या ठिकाणी 150° पूर्व रेखावृत्तावर बुधवार रात्रीचे 10 बुधवार बरोबर आहे. 180° पूर्ववर बुधवार रात्रीचे 8. 90° पूर्व रेखावृत्तावर बुधवार रात्रीचे 6. बरोबर आहे. 6. इथं 4 2 आणि मूळ रेखावृत्त बुधवारी दुपारचे 12 इथं असं तुमचं झालेलं असतं आणि हा 24 तासाचा स्पॅन तुमचा झाला असता. परंतु हे 180° रेखावृत्त जे आहे हे रेखावृत्त वार रेषा म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे या ठिकाणी या रेखावृत्तावरून प्रवास करत असताना आपल्याला वाराचे महत्व लक्षात घ्यावे लागते. हे या ठिकाणी तुम्ही समजून घेणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी पहा 180° रेखावृत्तावर आले तर दोघांचे मध्यरात्र झालेली आहे.
दोघांचीही मध्यरात्र झालेली आहे. पण या ठिकाणी आल्यानंतर याचं जे आहे याचा शुक्रवार उजडलेला आहे आणि याचा गुरुवार उजडलेला आहे. हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपण वार रेषेचं महत्व या ठिकाणी सांगू शकतो. वार रेषेमुळे आपल्याला वारांवरचा जे गोंधळ आता या ठिकाणी तक्त्यामध्ये जो गोंधळ झाला तो गोंधळ जर आपल्याला दूर करायचा असेल तर या 180 अक्षरवृत्त ओलांडत असताना वाराचे महत्व आपल्याला समजणं आवश्यक आहे. त्या वारांच्या गोंधळावरील उपाय पहा. रेखावृत्त एकशे 80 रेखावृत्त ओलांडताना काही काळजी घ्यावी लागते, कारण मूळ अक्षर रेखावृत्तापासून पूर्व किंवा पश्चिम दिशेने गेल्यावर 180 रेखावृत्त 12 तासाच्या फरकाने येते. त्यामुळे या रेखावृत्ताच्या अनुषंगाने दिनांक व वारामध्ये बदल किंवा समायोजन केले जाते. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील दिनांक व वाराची सुरुवात आणि शेवट हे दोन्ही 180 रेखावृत्तावर होते. म्हणून आंतरराष्ट्रीय वार रेषा आखताना खालील बाबी विचारात घेतल्या गेल्या. एक, प्रवासाची दिशा आणि दुसरं चालू असलेला वार व दिनांक. आता प्रवासाची दिशा म्हणजे काय? पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास चालू आहे की पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास चालू आहे. 180 रेखावृत्त ओलांडताना आपला प्रवास कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे चालू आहे त्यानुसार वारामध्ये बदल केला जातो. तुम्हाला विमानाचे तिकीट आहे पुस्तकाच्या शेवटी दाखवलेले पहा. त्यामध्ये जर तुम्ही बघितलं विमानाला प्रवासाचा वेळ किती आहे? 24 तास आणि दिवस मात्र एकच दिसतोय. मग एकाच तारखेला 2 तासाच्या फरकामध्ये 24 तास कसे होणार? तर ते आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडल्यामुळे हा त्या ठिकाणच्या स्थानिक वेळेचा परिणाम आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ जपानकडून अमेरिकेकडे आंतरराष्ट्रीय ओलांडून जाताना आहे तोच दिवस व 30 तारीख ग्राह्य धरावी लागते. म्हणजे गुरुवारी 25 डिसेंबर असेल तर गुरुवार 25 डिसेंबरच धरावा लागेल. या उलट अमेरिकेकडून जपानकडे आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडून जाताना वार व तारीख एक दिवसाने पुढे न्यावी लागते. म्हणजेच गुरुवार 25 डिसेंबर असेल तर शुक्रवार 26 डिसेंबर ग्राह्य धरावा लागतो. आकृती क्रमांक 7.2 वर खालील उदाहरणाने हे अधिक स्पष्ट होईल. आता बघा या ठिकाणी आपली वेळ बहुतेक संपत आलेली आहे. दोन मिनिट वेळ शिल्लक आहे आपला. तर उद्या आपण या आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडताना कशी काळजी घ्यायची त्याचा अभ्यास आपण उद्या करूयात. आजच्या तासाला काय अडचण असेल तर मला व्हॉट्सअप नंबरवर सेंड केले तरी चालेल. माझा व्हॉट्सअप नंबर ग्रुपवर आहे. धन्यवाद.